रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरात स्टेट बँक शेजारी शकुंतला अपार्टमेंट इथं आज सकाळी 9 वाजता वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी 2 फ्लॅट फोडून धाडसी चोरी केली। शकुंतला अपार्टमेंटमधील सागर सुनील साळवी यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला। या फ्लॅटमधील कपाटाचं कुलूप तोडून 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र आणि रोकड लांबवले। तसेच सुनीता चव्हाण यांचा त्याच ठिकाणी असलेला बंद फ्लॅट फोडलाय आणि तिथून ऐवज लांबवलाय। चोरट्यांनी 1.5 तासातच हा डाव साधलाय। आता पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पोलीस तपासात मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे। माझ्या इथे वरच्या मजल्यावर फ्लॅट आहे, तिथे माझे हस्बंड काही सामान घेण्यासाठी आले, तर त्यांच्या लक्षात आलं की इथे या फ्लॅटचं कुलूप आहे पण कडी तोडलेली आहे, म्हणून त्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये बघितलं तर आतमधलं सामान सगळं पसरलेलं होतं। आत त्यांनी जाऊन चेक केलं की आत राहणाऱ्या मामींना काही कोणी केलं आहे काय वगैरे, तर त्या घरात नव्हत्या। म्हणून वरच्याच मजल्यावर आमच्या दुसऱ्या रिलेटिव्ह राहतात, त्यांनी हाक मारली। खाली आले तोपर्यंत लक्षात आलं की शेजारचाही फ्लॅट ओपन केलेला आहे कुलूप तोडून। मग तेव्हा लक्षात आलं की इथे सामान चोरायचा प्रयत्न झालेला आहे। तुमचं नाव काय? तुमचा फ्लॅट? माझं नाव चारुता इंदुलकर। माझा फ्लॅट इथे वरच्या मजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावर। हा जो फ्लॅट आहे हा सीमा सुनील साळवी आणि शेजारचा जो फ्लॅट आहे हा सुनीता नंदलाल चौहान। हा फ्लॅट जो आहे तो सागर साळवी आणि संबिताब साळवी यांच्या नावावर आहे। ते बाहेरगावी असतात आणि ह्या त्यांच्या आई इथे असतात। काय गेलं असं वाटतं एकंदरीत? सोन्याचे दागिने आहेत, छोटे मोठे, चांदीचं सामान आहे आणि कॅश आहे। ह्या घरमालक आहेत साळवी, ह्या किती वाजता बाहेर पडल्या? ते 9:30 वाजता बाहेर पडल्या त्यांच्या डोळ्यांच्या टेस्टसाठी आणि 11:15ला माझे मिस्टर आले तेव्हा हे लक्षात आलं की हे झालंय। रत्नागिरी शहरातलं जयस्तंभ परिसर गजबजलेला, त्याच्यामध्ये स्टेट बँकेमध्ये नेहमी असणारी गर्दी हा नेहमीच एक चर्चेचा विषय। अशा वर्दळी या रस्त्यावरती आज ह्या जयस्तंभाच्या बाजूच्या स्टेट बँकेच्या लगतच्या शकुंतला अपार्टमेंटमधले 2 फ्लॅट चोरट्यांनी फोडले। वेळ साधली साधारण 9:15 ते 11:15। ह्या 2 सदनिकांमधले 2 फ्लॅटमधले साळवी आणि त्याच्या बाजूचे चव्हाण असे 2 कुटुंबांचे 2 फ्लॅट। त्यापैकी सुनीता चव्हाण ह्या मुंबईत असतात, त्यांचा फ्लॅट बंद असतो, पण बाजूच्या आहेत त्या सागर सुनील साळवी आणि सविता सुनील साळवी ह्यांच्या नावाचा तो फ्लॅट आहे। त्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी शिरकाव केला, त्यातले काही दागिने उचलले, काही रोख रक्कम नेले। सकृत दर्शनाची पोलिसांच्या मते काही दागिने मिळालेले आहेत, काही रोकडही मिळालेली आहे, पण नेमकं किती चोरट्यांनी नेलं आहे हे आधुनिक कागदोपत्री म्हणा किंवा आधुनिक तेवढं समजण्यात येत नाही आहे, कारण त्या ठिकाणी आधुनिक पोलिसांचा तपास चालू आहे। बाजूचा चव्हाणचा फ्लॅट तो बंदच होता, पण गंमत अशी याच्यामध्ये आहे, महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या साळवी ज्यांच्या नावावर फ्लॅट आहे त्या 9:15-9:30 दरम्याने त्या डोळ्यांच्या उपचारासाठी इन्फोकोमध्ये गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर 11:15 दरम्याने साधारणपणे केदार इंदुलकर त्यांचा वरच्या बाजूला फ्लॅट आहे, ते काही कामानिमित्त आपल्या फ्लॅटमध्ये आले असता बघितले की दरवाजाची पुढची कडी काढलेली आहे। त्यांच्या लक्षात आलं की कडी काढलेली आहे, कडी उघडी आहे, दरवाजा साधारण उघडा आहे। मग पोनापोनी करून केल्यानंतर लक्षात आलं की हे 2 फ्लॅट चोरट्यांनी फोडलेले आहेत आणि त्याच्या काही वस्तू मौल्यवान वस्तू नेलेल्या आहेत। एकंदरीतच काय की ह्या इतक्या वर्दळीच्या चारी बाजूला वर्दळ असलेल्या रस्त्यावरती, नेहमीच गजबजट रस्त्यावरती 9:15 ते 11:30 दरम्यान चोरट्यांनी येऊन 2 फ्लॅट फोडले आणि त्यातून काही माल लंपास केला आहे, काही चोरला आहे। पोलिसांचा तपास चालू आहे। पोलीस विभागाचे निलेश माइंडकर असतील, शहर पोलिसांचे विवेक पाटील असतील किंवा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे नितीन ढेरे साहेब असतील, आणि सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केलेत। पण 9:15 ते 11:30 दरम्यान चोरट्यांनी अचूक वेळ साधली, ती सुद्धा वर्दळीची। एकंदरीतच काय की ह्या चोरीच्या प्रकरणात किती मुद्देमाल गेलाय यापेक्षा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलंय असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।